श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला आजचा विषय आहे की कहाणी शिवमुठाची. आवर्जून ऐका की शिवमुठ आपण का करतोय, कशासाठी करतोय. ओम नमः शिवाय. शिवाय ओम नमः शिवाय. सोमवारची शिवमुठची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीला नमस्कार करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरूंना नमस्कार असो, आंबेसह विराजमान अशा. श्री सदाशिवाला नमस्कार असो. हे शिवा, तुझा पार कोणालाच कळत नाही. तू सर्वांचा आद्य आहेस, तू अनादि आहेस, तू मायेच्या पलीकडे आहेस. ब्रह्मानंदांचे पूर्णत्व म्हणजे तू आहे. तू शाश्वत म्हणजे अविनाशी आहे. हे शंकरा, तू जगाचा गुरु आहेस. तुझे स्वरूप ज्योती रूप म्हणजे अग्नीसारखे दिव्य आहे. तू सर्वांपेक्षा पुराण असा सनातन पुरुष आहेस. तुला आरंभ कोठे केव्हा होतो हे कळत नाही. तू सत्ताचं स्वयंभू आहेस. तू नित्य आनंदरूपी वनात विरहत असतोस. तू उत्पत्ती स्थिती लयात्मक असे मायांचे चक्र चालवतोस. तू अनंत शरीररूपी वेशधारणा करणारा तू जगाचा खरा पालन करणारा आहेस. आटपाट नगर होते. तिथं एक राजा होता. तो राजा खूप धनवान होता. खरोखर काही व्यक्ती चांगल्या मिळणे हे पूर्ण पुण्याईचेच फळ असते. चतुर चारित्र्य संपन्न मित्र असावा. सर्वज्ञ व दयाळू गुरु असावा. भाविक व उदार शिष्य असावा. सुंदर आणि पतिव्रता स्त्री असावी. भक्तिमार्ग व भाग्यवान पुत्र असावा. ज्यात पुन्हा आणि सुमधुर व्याख्यान करणारा भक्त असावा. पिता ज्ञानी असावा आणि तोच गुरु असणे त्रिभुवनात अपूर्ण व भाग्य होय. राजाचं राज्य खूप मोठं होतं. तिथं कधीही चोर येत नव्हते, तिरस्कार नव्हते, अवशरण नव्हते, दारिद्र्य नव्हते आणि राजाचं आहे रणांगणात विजय होत होता. कारण त्यांचे चारही पुत्र वीर होते. चारही पुत्र विवाहित होते. त्यामुळे राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या आणि 1 न आवडती. आवडत्या सुनांचा तो चांगला सांभाळ करी. न आवडतीला मात्र जेवायला उष्ट म्हणजे इतरांनी जेवण शिल्लक राहिलेलं जेवण, नेसायला जाड भरडतीला राहायला गुरांचा गोठा तिला आणि गुरांचं काम दिलं. आवडत्या 3 सुनांना तो खूप लाड करत असत. त्या 3ही सुनांना उंच उंच वस्त्रे, सर्व दागिने मोत्यांचे, हिऱ्यांचे आणि 3ही सुनेंचे जीवन आयुष्य अगदी ऐशो आरामाचे होते. सोन्याचे रत्नकीत पलंग, शुभ्रमंदू, चांदण्यासारखे शेळा, घोडे, हत्ती, सेवक, सेविका सर्व काही वैभव त्यांच्याजवळ होते. या भेदभावामुळे न आवडते सून सदैव सुखी असायची. बिचारी सतत रडत असायची. दुःखी असायची. ती सतत रडत असायची. तिला समजत नव्हते की माझ्या कोणत्या पापामुळे मला हे दिवस भोगावे लागत आहेत. असेच दिवस चालले होते. काही दिवसानंतर श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. तिथं नागकन्या, देवकन्या आल्या. उंच उंच वस्त्र घातलेल्या अतिशय सुंदर रती मंदोदरी यांची तुलना करावी तशा त्या चेहऱ्यावरचे तेजाचा प्रकाश पडत असे. त्यांना बघताच नावडती सून आश्चर्यचकित झाली आणि त्यांच्याजवळ जाऊ लागली आणि विचार करत होती की यांच्याशी बोलावं. थोडासा धीर करून तिने विचारलं, बाई कुठे जाता? महादेवाच्या देवळी जातो. शिवमुठ वाहतो. मग नावडत्या सुनेने विचारलं, याने काय होतं? नागकन्या, देवकन्या म्हणाल्या, प्रताराची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीत जातं. मूलबाळ होतात. नावडती माणसं आवडतीत कोण होतात. वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. धनधान्य वैभव प्राप्त होतं. सर्व दोष नाहीसे होतात व सर्व सुखांची प्राप्ती होते. मग नागकन्यांनी व देवकन्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? ती म्हणाली, मी राजाची सून. तुमच्याबरोबर येऊ का? मलाही तुमची पूजा बघायची आहे. मलाही शिवमुठ व्रत करायचं आहे. मलाही भगवान शिवाला माझी इच्छा मागायची आहे. शिवाला साकडं घालायचं आहे. त्या
हो म्हणाल्या. त्याच्याबरोबर न आवडती सून शिव मंदिरात गेली. नागकन्या देवकन्या वसावसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायकानो काय वसता? तेव्हा नागकन्या आणि देवकन्या म्हणाल्या, आम्ही शिवा मुठाचा वास वसतो. त्या शिवाला काय बर करावं? शिवमूठ म्हणून तांदूळ द्यावे, शिवराई सुपारी द्यावी, गंध फूल द्यावे, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने म्हणावं, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा, देवा सासू सासऱ्या दिरा भावा, नणंद जावा भ्रंतारा, ना आवडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. अष्टमाष्टक आहे खाऊ नये, दिवसा निजू नये. उपास नाही निभावला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि 5वा आलाच तर सातू शिवामूठ करता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं. दुसऱ्या सोमवारी न आवडत्याला सुनेला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिने मनोभावाने पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावानंदाने दिलेले उष्टे माष्टे पान हिने गाईला खाऊ घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. न आवडतीने घरातून सगळं सामान मागून घेतलं. पुढे रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझ्या शिवमुठ ईश्वरा, देवा सासू सासऱ्या दिरा भावा, नणंद जावा भ्रंत राणा, न आवडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तीळ वाहिले. संपूर्ण दिवस उपवास केला. बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्याने विचारलं, कुठे गेली होतीस? तिने सांगितलं, माझ्या देवाकडं. तुझा देव कुठे आहे? न आवडतीने सांगितलं, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत. काटे कुठे आहेत? साप वाघ आहेत. तिथे माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. तिने पूजेचे सामान घेतले. देवाला जाणवू लागली. घरची माणसं तिच्या मागानं चालत आली. न आवडते, तुझा देव दाखव, असं म्हणू लागली. न आवडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. यांना काटेकुटे पुष्कळ लागले. न आवडतीची दया आली. आजपर्यंतही रानात कशी येत असेल कोण जाणे. न आवडतीला चिंता पडली. कारण समोर पाहते तर ना देवळ ना देव. तिने देवाची प्रार्थना केली. देवाला तिची दया आली. नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्न जडितांचे खांब झाले. स्वयंभू महादेवांची पिंड समोर आली. सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतलं. न आवडती पूजा करू लागली. गंध फूल वाहू लागली. आता मूग घेऊन म्हणाली, शिवा शिवा महादेवा, माझे शिवमूठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंद जावा भ्रंत राणा, जी नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून ते मूग शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. तिला दागिने लिहायला दिले. खुंटीवर पांगोट ठेवून तळ पाहिला गेला. न आवडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृष्ट झालं. राजा परत आला आणि म्हणाला, माझं पांगोटे देऊळ राहिलं. देवळाकडे आणायला गेला. तो तिथे एक लहान देऊळ आहे, जिथं एक पिंड आहे, वर आपण केलेली पूजा आहे. जवळच खुंटीवर पांगोट आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? तेव्हा ती म्हणाली, माझा गरिबाचा देव आहे. मी देवाची प्रार्थना केली, त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. ना आवडती होती ती आवडती झाली. तर भाविक हो, जसा तो शंकर तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सगळ्यांना हो. ही साठा उत्तराची कहाणी वाचा किंवा माझ्या व्हिडिओमधून तुम्ही ऐकलीत. वाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. अशा पद्धतीने ही आजची आपली कहाणी आहे.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा. श्री स्वामी समर्थ.